ओल्या काजूचं चिकन सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता. सावंत ब्लॉग्स 1394च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या काजूच्या बागेत आलेलो आहोत आणि नुकतेच कुठेतरी काजू लागायला सुरुवात झालेली आहे. आणि हे आमचे गावठी काजू आहेत आणि हे पहा असे लागलेले आहेत. यंदा जास्त सीझन नाही काजूंचा, पण लागलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे परिपक्व झालेले काजू नाहीत, हे ओले काजू आहेत ना, ते छोटे आहेत आणि हे कोवळे आहेत. आणि हा काजू आहे तो देठावरून ओळखायचा, काय तर जून झालेला आहे, काय कोवळा आहे. तो हा जून झालेला आहे काजू. आणि हा काजू असा काढायचा आणि असे काढून घेऊया आपण हे ओले काजू. नुकतेच कुठेतरी लागायला सुरुवात झालेले आहेत हे काजू. आणि हे जून काजू आहेत, ओले काजू ते काढून घ्यायचे असे. आणि हा पहा, हा बोंडू तयार झालेला आहे. आणि हे बोंडू आहेत ना, ते असे घ्यायचे आणि असे खायचे. आणि पिकलेलाच हा बोंडू खायचा, नाहीतर कच्चा असेल तर त्याचा डिंक तोंडात जातो आणि घशात खवखवते. हे ओले काजू आहेत. आणि हा आहे तो बी झालेली आहे तयार, पण हा बोंडू तयार झालेला आहे ना. ह्याला इकडे काकाड्डा असा म्हणतात आणि हे फग म्हणतात, ह्याला फग म्हणतात. ओला काजू आहे ना, त्याला फग म्हणतात. आणि असे हे आम्ही सर्व काढून घेऊया. ही पहा, नुकतीच कुठेतरी ह्या काजीना फक आलेली आहेत, म्हणजेच ओले काजू आलेले आहेत. अजून पाहिजे तशी व्यवस्थित झालेली नाहीत. आणि ह्या गावठी काजू आहेत ना, म्हणून उशिरा लागलेले आहेत. कलमाचे काजू आहेत ना, ते भरपूर असे लागलेले आहेत. हे पहा, छान अशी काजूची फकं दिसतात. आपल्या काजूच्या बागेत करवंद पण छान लागलेली आहेत, पाहू शकता. भरपूर अशी करवंद लागलेली आहेत. आणि करवंद पण आम्ही दुसऱ्या टाइमला काढून त्याची मस्त अशी रेसिपी बनवूया. छान अशी करवंद लागलेली आहेत. अशी टपोरी टपोरी करवंद आहेत. शोधून आम्ही एवढे ओले काजू काढलेले आहेत. आणि ते आता आम्ही घरी घेऊन जाऊया आणि ते कापून त्यांचे गर काढूया. आणि या गरापासून मस्त चमचमीत झणझणीत असं ओल्या काजूंचं चिकन. ह्या फुलांना, रानटी फुलांना पटकोळीची फुलं म्हणतात. आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याची ही काठी असते, ती अगोदर माझ्या आजोबा बाबा असे ती काठी अशी काढायची. ही पटकोळीची काठी काढलेली आहे ना, त्याला असे खोवून घ्यायचे बोंडू. मस्त असे बोंडू गुंतलेले आहेत ह्या पटकोळीच्या काठीमध्ये. आणि हे घरी घेऊन जाऊया आणि मीठ मसाला लावून खाऊया. सकाळी सकाळी काजूच्या बागेतून फ्रेश असे काजू आणलेले आहेत, म्हणजे त्याला गावठी भाषेत बोंडू म्हणतात. हे आणलेले आहेत, हे स्वच्छ धुवून घेऊया. आणि पटकोळीच्या काठीला असे लावून आणलेले बघ, छान असे राहतात. स्वच्छ धुवायचे आणि ह्याच्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या. मीठ मसाला लावून खायचा आहे ना, म्हणून हे अगोदर कापून घेऊया. पुढचा मागचा भाग असा कापायचा. आणि अशा पोळी करायच्या. आपल्याला पाहिजे तेवढे बोंडू कापून घेतलेले आहेत. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे. या मिरच्या अशा उभ्या कापायच्या आणि त्याचे तुकडे बनवायचे.
आणि ते आतमध्ये असे घालायचे, असे मोठे मोठे तुकडे घालायचे. पाहिजे तर खायचे, नाही तर काढून टाकायचे. आणि त्यावर लाल तिखट भुरभुरायचं आणि मीठ असं घालायचं आणि मिक्स करायचे. आणि आपलं मीठ आणि मसाला लावून हे सॅलड तयार झालेलं आहे काजूचं. तुम्ही पण असे काजू आणा, गावठी भाषेत बोंडू म्हणतात ते आणा, आणि असं मिक्स असं सॅलड बनवा बोंडूचं, आणि असं खा. असं टूथपिक घ्यायची आणि अशी लावायची आणि असं खायचं. छान लागतं. तुम्ही पण नक्की खायला या आणि असं करून खा. सकाळी बागेतून ओले काजू आणलेले ते आता कट करून घेऊया. सर्वात प्रथम हाताने असं खोबरेल तेल लावायचं, नाहीतर ह्यांना जो डिंक असतो त्याने हात असे काळे पडतात, रापतात. आणि विळीला पण थोडं लावून घ्यायचं खोबरेल तेल, आणि असा देठ काढायचा आणि असा विळीवर असा ओला काजू कापून घ्यायचा. असे सर्व ओले काजू कापून घेऊया. असे विळीवर कापल्यानंतर एक टूथपिक घ्यायची आणि असा गर काढायचा. अशा प्रकारे सर्व ओले काजूगर कापून काढून घेऊया. सर्व ओले काजूगर कापून गर काढलेले आहेत. छान असे गर दिसतात. हे पहा, चुलीवर मातीच्या पातेल्यात पाणी तापत ठेवलेलं आहे आणि हे काजूचे गर आहेत ते एका पातेल्यात घालूया. त्यात हे गरम गरम असं पाणी घालूया. पाणी घातल्यामुळे त्यांचा डिंक पण जाईल आणि त्यांची सालं पण येतील. हे ओले काजू अर्धा तास पाण्यात ठेवायचे झाकण ठेवून. ओल्या काजूचं चिकन बनवण्यासाठी चिकन घेतलेलं आहे. साफ करून व्यवस्थित धुवून असे मीडियम साईजचे पीस करून घेतलेले आहे. 1.5 किलो चिकन आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे. मोठे 2 चमचे. अर्धा लिंबू घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद आणि घरी बनवलेला घरगुती गरम मसाला. या गरम मसाल्यात 4 प्रकारच्या मिरच्या आहेत आणि स्पेशल मिरची म्हणजे गावठी मिरची, लोकल मिरची म्हणतात ती आहे याच्यात. आणि कलरसाठी, चवीसाठी बाजारातील घाटी मिरच्या घातलेल्या आहेत 3 प्रकारच्या. एकूण 4 प्रकारच्या मिरच्या आणि 23 खडे मसाले घालून हा मसाला घरी बनवलेला आहे. आणि हा मसाला घातला की अजून काही चिकनला, मटनला किंवा व्हेज पण तुम्ही पावभाजी बनवाल आणि काहीतरी बनवाल तर वेगळं काय घालायची गरज नाही, असा हा मसाला बनवलेला आहे. आणि तुम्हाला या मसाल्याची रेसिपी वगैरे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये घाला, मग मी तुम्हाला हा कसा बनवतात ते बनवून दाखवणार आहे. आणि अजून काहीच घालायची गरज नाही. धणे पावडर घालायची गरज नाही, जिरा पावडर घालायची नाही, आणि हाच फक्त मसाला घालायचा. सर्वात प्रथम चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद. आणि हा मसाला मी घरगुती 4 चमचे गरम मसाला घेतलेला आहे. 2 चमचे चिकनाला लावून घेऊया. आणि आल्या लसणाची पेस्ट 2 चमचे.
आणि अर्धा लिंबू आणि सर्व मिक्स करून घेऊया. व्यवस्थित चिकनाला मीठ मसाला हळद लावून हे अर्ध्या तासासाठी झाकून मुरत ठेवूया. आणि राहिलेला मसाला आहे तो नंतर फोडणीला टाकूया. वाटणाचं साहित्य पाहू. 1 वाटी सुकं खोबरं खोवून घेतलेलं आहे. मुठभर ओली कोथिंबीर धुवून देठासकट घेतलेली आहे. 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि बारीक उभा चिरलेला कांदा. चुलीवर कढई ठेवलेली आहे. त्यात तेल घालूया. त्यात लसूण घालूया, आलं घालूया आणि कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घेऊ. कांदा लसूण आलं गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे. त्यात खोबरं घालूया. खोबरं पण खरपूस असं भाजून घेऊया. खोबरं खरपूस असं तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे आणि त्यात ही ओली कोथिंबीर घालूया. आणि 1 मिनिट परतून खोबरं उतरून थंड व्हायला ठेवूया. ओले काजू गरम पाण्यात ठेवलेले व्यवस्थित आता सोलून घेऊया. डिंक पण त्यांचा गेलेला आहे आणि छान असे सोलत आहेत, पाहू शकता. असे सर्व ओले काजू सोलून घेऊया. सर्व ओले काजू सोलून झालेले आहेत आणि छान असे गर आलेले आहेत, पाहू शकता. भाजलेलं खोबरं थंड झालेलं आहे. ते पाट्यावर वंट्यावर वाटून घेऊया. वाटण आपलं छान गंधासारखं वाटून झालेलं आहे, काढून घेऊ. आपल्या झाडाचं एक तमालपत्र काढूया फोडणीसाठी. चुलीवर एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यात मोठे 3 चमचे तेल घालूया. तेल तापून घेऊया. तेल तापलेलं आहे. त्यात तमालपत्र घालूया. फोडणीसाठी 2 बारीक चिरून घेतलेले 2 कांदे घालूया. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे. त्यात पाव चमचा हळद घालूया आणि घरगुती गरम मसाला घालूया. त्यात मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालूया. व्यवस्थित परतून घेऊया. पाच मिनिटं परतून घेतलेलं आहे चिकन. त्यात ओले काजू घालूया. मिक्स करूया. ओली कोथिंबीर घालूया. वाटणाच्या पाण्यात गरम पाणी घालून थोडं ओतून घेऊया. दहा मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊया. 10-15 मिनिटं झालेली आहे. चिकन शिजलं काय ते पाहूया.
छान असं चिकन शिजलेलं आहे. त्यात वाटून ठेवलेलं वाटण ऍड करूया. मिक्स करून घेऊया. थोडी ओली कोथिंबीर घालूया. वाटण घातलं म्हणून पुन्हा एक उकळी काढूया. छान अशी चिकनाला उकळी आलेली आहे आणि ओल्या काजूचं चिकन तयार झालेलं आहे आणि घमघमाट सुटलेला आहे. त्यात ओली कोथिंबीर घालूया आणि पाहू शकता कलर पण छान आलेला आहे चिकनचा. ओल्या काजूचं चिकन उतरून घेऊया. ओल्या काजूचं चिकन सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यावर ओली कोथिंबीर घालूया. कांदा आणि लिंबू ठेवूया. छान असं ओल्या काजूचं चिकन बनवलेलं आहे. छान असं ओल्या काजूचं चिकन तयार झालेलं आहे. हे चिकन तुम्ही भाताबरोबर जेवू शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा गोवन पोळी बरोबर खाऊ शकता. आणि मी गोवन पोळी घेतलेली आहे आणि तिच्यासोबत हे खाऊन दाखवणार. असं लिंबू पिळायचं, आतमध्ये असा कांदा घालायचा आणि असं खायचं. या खायला. एकदम अप्रतिम चिकनाची चव झालेली आहे आणि ओले काजू पण हे छान लागतात. असे खायचे. तुम्ही पण या सीझन मध्ये असे ओले काजू आणा आणि असं चिकन आणा आणि असं ओल्या काजूंचं चिकन बनवा. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.